हेलो डियर स्टूडेंट्स, आई एम मिस्टर अभिजीत. वेलकम टू माय चॅनल केमिस्ट्री लर्नर्स. तर हा जो व्हिडिओ आहे हा होमी बाबाची जी परीक्षा आहे त्या परीक्षेची जी प्रॅक्टिकलची एक्झाम असते त्या प्रॅक्टिकलच्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी मुलांना इन्स्ट्रुमेंट्स काय असतात त्याची माहितीसाठीचा हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमधून तुम्हाला सगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स की जे तुम्ही केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलमध्ये किंवा फिजिक्सच्या प्रॅक्टिकलमध्ये काही जे इन्स्ट्रुमेंट्स आहे ते तुम्ही जे वापरतात ते तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि त्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट्सची तुम्हाला माहिती मिळेल, जेणेकरून या माहितीच्या आधारे तुम्ही तुमची होमी भाभाची जी सेकंड लेवल आहे त्या लेवलचे प्रॅक्टिकलचे इन्स्ट्रुमेंट्स किंवा ते प्रॅक्टिकल परफॉर्म करणे या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करू शकता. ओके, तर चला सुरुवात करू या व्हिडिओला. नो युअर इन्स्ट्रुमेंट्स. तर सर्वात प्रथम जर तुम्ही बघितलं तर हा आहे तुमचा टेस्ट ट्यूब स्टँड. ओके, तर हा जो टेस्ट ट्यूब स्टँड आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इथे जे होल्स आहेत या होल्स मध्ये तुम्ही काय करणार, टेस्ट ट्यूब ठेवणार आहात. ओके, आणि ही टेस्ट ट्यूब ठेवल्यानंतर तुम्ही काय करू शकता अजून, म्हणजे तुम्ही जर काही केमिकल घेतलेलं असेल तर तुम्ही याच्यामध्ये टेस्ट ट्यूब ठेवू शकता. जर तुम्ही टेस्ट ट्यूब वॉश केलेली आहे आणि त्या टेस्ट ट्यूबला तुम्हाला इनव्हर ठेवायचं आहे तर हे समोरचे जे पॅनल्स दिसत आहेत या समोरच्या पॅनल्स मध्ये तुम्ही टेस्ट ट्यूब उलटी करून ठेवू शकतात. ठीक आहे, तर याला आपण म्हणतो टेस्ट ट्यूब स्टँड. बऱ्याच ठिकाणी टेस्ट ट्यूब स्टँड हे वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या शेपचे असतात. तर हा त्यातल्या त्यात खूप कॉमन शेप आहे, तो आपण इथं बघितला आहे. ओके, तर आपण पुढचं इन्स्ट्रुमेंट बघूया, टेस्ट ट्यूब होल्डर. तर तुम्ही हे टेस्ट ट्यूब होल्डर बघत असाल. या ठिकाणी हा एक इथे दांडा आहे, या ठिकाणी आपण याला धरणार आहोत आणि ही जी क्लिप आहे या क्लिपच्या साहाय्याने आपण या टेस्ट ट्यूबला पॅक करणार आहोत. ओके, जेणेकरून ते टेस्ट ट्यूब खाली पडली नाही पाहिजे. ओके, याला आपण टेस्ट ट्यूब होल्डर म्हणतो. पुढे जे आपण बघू शकतो टेस्ट ट्यूब. तर ही तुमची टेस्ट ट्यूब आहे. टेस्ट ट्यूबची साधारण कॅपॅसिटी असते 10 ते 15 ml पर्यंत. तर ही एक स्टँडर्ड टेस्ट ट्यूब आहे, ग्लासची टेस्ट ट्यूब आहे. बऱ्याच ठिकाणी आपण बघू शकतो की प्लास्टिकच्या सुद्धा टेस्ट ट्यूब येतात, पण डिपेंड आहे की कोणतं केमिकल तुम्ही त्या टेस्ट ट्यूब मध्ये वापरणार आहात. ओके, तर ही आहे तुमची टेस्ट ट्यूब. तर आपण आता बघूया की सर्वच गोष्टी की जसं की टेस्ट ट्यूब होल्डरनी तुमचं टेस्ट ट्यूब कशी पकडलेली आहे. तर इथं बघू शकता या टेस्ट ट्यूब होल्डरने आपण इथं टेस्ट ट्यूब पकडलेली आहे. ओके, आणि त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता की टेस्ट ट्यूब इन टेस्ट ट्यूब स्टँड. तर टेस्ट ट्यूब स्टँड मध्ये टेस्ट ट्यूब कशी लावलेले आहेत बघा. ओके, तर या पद्धतीने तुम्ही टेस्ट ट्यूब स्टँड मध्ये तुम्ही टेस्ट ट्यूब ठेवू शकतात. ओके, so this is all about test tube stand and test tube holder. Now the next one, that is spirit lamp. Spirit अल्कोहोल जे आहे जवळजवळ 99% जे प्युअर अल्कोहोल असतं त्याला आपण स्पिरिट म्हणतो आणि या स्पिरिटला आपण ऍज अ फ्युएल वापरू शकतो. तर हा जो काही लॅम्प आहे, लॅम्प म्हणजे एक छोटासा दिवा आणि त्या दिव्यामध्ये वात टाकलेली तुम्ही बघू शकता आणि याच्या सहाय्याने आपण काय केलेलं आहे, याच्यात हा दिवा पेटवलेला आहे. थोडक्यात याला आपण म्हणतो स्पिरिट लॅम्प, कारण आपण याच्यामध्ये स्पिरिट वापरलेला आहे. काही ठिकाणी याला अल्कोहोल लॅम्प सुद्धा म्हणतात. ओके, तर हा जनरली आपण काही टेस्ट ट्यूब वगैरे असेल किंवा काही सोल्युशन आपल्याला गरम करायचं असेल तर त्यासाठी आपण हा स्पिरिट लॅम्प आपण इथं वापरतो. ओके, तर पुढचं जे काही इन्स्ट्रुमेंट आहे तुमचं त्याला आपण म्हणतो ट्रायपॉड किंवा याला आपण ट्रायपॉड स्टँड सुद्धा म्हणतो. ट्रायपॉड, तर याला काय आहेत, 3 पाय आहेत म्हणून आपण याला ट्रायपॉड म्हणतो. बऱ्याच ठिकाणी तुम्ही हीट ज्यावेळेस करतात, एखादी रिएक्शन ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस हीट करतात. हीट करताना आपण ट्रायंगल काढतो बघा. तर तो जो ट्रायंगल आहे तो हा आहे. बऱ्याच जणांना ही गोष्ट माहित नसेल, पण ट्रायंगल जो आपण ड्रॉ करतो तो ट्रायंगल हा आहे. दॅट इज युअर ट्रायपॉड स्टँड. ओके, तर ट्रायपॉड स्टँडवर आपण जनरली फनेल ठेवू शकतो किंवा यावर आपण वायर गॉज ठेवून आपण याच्यावर हीट करू शकतो. यासाठी आपण ट्रायपॉड स्टँड वापरतो. त्यानंतर आहे तुमची वायर गॉज. याला आपण वायर गॉज म्हणतो. जनरली ही वायरची बनलेली असते, मेटलची वायर आहे आणि मेटलच्या वायरमध्ये एक छोटासा तुम्हाला इथे फिल्टर पेपर सारखा कागद असेल. तर तो कागद जो असतो तो कागद म्हणजे जनरली आपण त्याला बर्नरवर ठेवतो. म्हणजे आपण ही जी वायर गॉज आहे या वायर गॉजला आपण ट्रायपॉड स्टँडवर ठेवतो आणि त्याला आपण हीट करतो. ठीक आहे, तर ही वायर गॉज आपण याच्यासाठी वापरणार आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो की जनरली ट्रायपॉड स्टँडवर वायर गॉज कशी ठेवलेली आहे. ओके, आणि खाली आपण काय लावलेलं आहे, बर्नर लावलेले. तर या अशा पद्धतीने आपण ही अरेंजमेंट करू शकतो. ठीक आहे, तर चला आपण पुढे बघूया.
आपल्याकडे आहे बीकर. ओके, तर बीकर जे आहे जनरली कुठलंही सोल्युशन स्टोअर करण्यासाठी, कुठलंही सोल्युशन बनवण्यासाठी, कुठलंही सोल्युशन एका इन्स्ट्रुमेंट मधून दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये किंवा ग्लासवेअर मधून दुसऱ्या ग्लासवेअर मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी आपण बीकर वापरत असतो. बीकर हे जनरली तुमच्या युसेज नुसार आहे की तुम्हाला किती ml चा बीकर पाहिजे. साधारण बीकर हा 25 ml पासून तर साधारण 1 लिटर पर्यंतचा बीकर असतो. तर तुम्ही इथं बघू शकता वेगवेगळ्या आकाराचे बीकर आहेत, वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे बीकर आहेत. ओके, जसं की 50 ml, 80 ml, 250 ml चा बीकर आहे, हा 1 लिटरचा बीकर आहे, हा साधारण अर्ध्या लिटरचा बीकर आहे, म्हणजे 500 ml चा बीकर आहे. ओके, तर हे आहेत जनरली तुमचे बीकर. पुढे आपण बघू शकतो कोनिकल फ्लास्क. कोनिकल फ्लास्क जनरली 250 ml चा कोनिकल फ्लास्क आपण कुठल्याही प्रॅक्टिकलसाठी वापरत असतो. कोनिकल फ्लास्क मध्ये कोनिकल त्याचा आकारानुसार नाव दिलेलं आहे, कारण याचा आकार काय आहे, कोनिकल आहे. ठीक आहे, तर हा जो कोनिकल फ्लास्क आहे, हा कोनिकल फ्लास्क जनरली टायट्रेशनच्या प्रॅक्टिकल मध्ये वापरतात. जनरली आपण हा लहान आकाराचा जो कोनिकल फ्लास्क आहे हा वापरतो. मोठ्या आकाराचा कोनिकल फ्लास्क डिपेंड आहे किंवा कोणतं प्रॅक्टिकल तुम्ही करता आहात त्यानुसार हा मोठा कोनिकल फ्लास्क वापरला जातो. ओके, पुढे आपण बघणार आहोत रबर कॉर्क. रबर कॉर्क हा रबरचा बनलेला मटेरियल आहे. कॉर्क म्हणजे तुमचं जे काही येस, काही रबर कॉर्क असे आहेत की ज्या कॉर्क मध्ये तुम्हाला होल्स बघायला मिळतील आणि काही रबर कॉर्क असे आहेत की ज्यामध्ये तुम्हाला होल बघायला नाही मिळणार. तर हे दोन प्रकारच्यासाठी वापरू शकतो आपण. ज्यामध्ये होल आहेत, जनरली आपल्याला जर तिथे काही गॅस तुम्हाला गॅस इनलेट किंवा गॅस आउटलेट जर वापरायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या इन्स्ट्रुमेंटला, त्या ग्लासवेअरला अशा प्रकारचा रबर कॉर्क वापरू शकता. किंवा काही रबर कॉर्क असे आहेत की ज्याला आपल्याला होल नसतं बघा. ओके, तर जर तुम्हाला रिएक्शनला काय करायचंय, पूर्ण टाइटली क्लोज करायचे त्या व्हेसलला, तर त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारचे रबर कॉर्क सुद्धा यूज करू शकता. ठीक आहे, तर हे झाले तुमचे रबर कॉर्क. पुढे आहे ग्लास स्ट्रॉ. बऱ्याच ठिकाणी याला ग्लास रॉड म्हणतात, ग्लास स्ट्रॉ किंवा ग्लास रॉड. ग्लास रॉड इट इज मेड अप ऑफ ग्लास, ग्लास पासून बनलेला आहे. थोडक्यात त्याला मराठीमध्ये ढवळणी म्हणतात. बरोबर आहे. तर तुम्ही जर हा ग्लास रॉड बघत असाल तर हा एका बीकर मध्ये आहे किंवा कुठल्याही प्रकारच्या एखाद्या ग्लासवेअर मध्ये तुम्ही ग्लास रॉड टाकून त्या रिएक्शनला स्टर करण्यासाठी किंवा त्याच्यातलं जे कंटेंट आहे ते ढवळण्यासाठी आपण वापरतो. ओके, तर हा आहे तुमचा ग्लास रॉड. पुढे आपण बघू शकतो ड्रॉपर. ड्रॉपर ड्रॉप करण्यासाठी. ओके, ड्रॉपर जनरली तुम्ही बघू शकता की बऱ्याच ठिकाणी त्याला खाली ग्लासचं मटेरियल आहे आणि वरती रबरचा हा ट्यूब आहे, रबर ट्यूब. ओके, तर अशा पद्धतीने आपण हा ड्रॉपर वापरू शकतो, जेणेकरून आपण ड्रॉप बाय ड्रॉप सोल्युशन जर टाकायचं असेल किंवा काही कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन्स तुम्हाला घ्यायचे असतील तर किंवा इंडिकेटर घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आपण या प्रकारे ड्रॉपर वापरू शकतो. ठीक आहे, तर आपण पुढे बघूया प्लास्टिक बॉटल. ओके, प्लास्टिक बॉटल जनरली या प्लास्टिक बॉटलमध्ये पाणी घेतलेलं असतं किंवा तुम्ही डिस्टिल्ड वॉटर सुद्धा घेतात, जेणेकरून जर तुम्हाला काही ग्लासवेअर, काही ॲपरेटस किंवा काही वॉशिंग करायची असेल तर त्या वॉशिंगसाठी अशा प्रकारची प्लास्टिक बॉटल यूज केली जाते. ठीक आहे, त्यानंतर पुढे आहे तुमच्याकडे प्लास्टिक डिब्बी किंवा त्याला आपण सॅम्पल कंटेनर सुद्धा म्हणतो. यांचे वेगवेगळे आकार असू शकतात, वेगवेगळे शेप असू शकतात, वेगवेगळ्या साईज पण असू शकतात. त्यानुसार आपण या सॅम्पल कंटेनर्स वापरतो. सॅम्पल कंटेनर जनरली तुमचे सॉलिड सॅम्पल असतील त्यासाठी आपण वापरत असतो. ठीक आहे, पुढे आपण बघू लिटमस पेपर. सर्वांनाच माहिती आहे लिटमस पेपर हे दोन प्रकारचे असतात, ब्ल्यू लिटमस आणि रेड लिटमस. तर हे दोन्ही प्रकारचे लिटमस पेपर इथे दाखवलेले. तुमचे ऍसिड बेसचे प्रॅक्टिकल किंवा पीएच फाइंड आउट करण्याचे जे काही प्रॅक्टिकल आहेत त्या सर्व प्रॅक्टिकल्स मध्ये तुम्ही लिटमस पेपर वापरू शकता. ओके, लिटमस पेपरला अजून एक पर्याय आहे आपल्याकडे, तो म्हणजे पीएच पेपर. ओके, लिटमस पेपरने तुम्ही फक्त नेचर फाइंड आउट करू शकता की सोल्युशन तुमचं ऍसिड आहे, बेस आहे किंवा न्यूट्रल आहे. पण तुम्ही एकच पेपर वापरून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कलर वरून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की सोल्युशन तुमचं ऍसिड आहे, बेस आहे की न्यूट्रल, किंवा त्या सोल्युशनचा पीएच काय आहे त्यानुसार कलर नुसार आपण याचा पीएच चेक करू शकतो. म्हणून त्याला आपण म्हणतो पीएच पेपर.
ओके, तर आपण पुढे बघू क्रोमॅटोग्राफी पेपर. क्रोमॅटोग्राफी ही एक टेक्निक आहे. क्रोमा मीन्स कलर, ग्राफी मीन्स ग्राफ काढणे, कलरचा ग्राफ येतो. थोडक्यात काय, जर तुम्ही दोन कलर मिक्स केलेले आहेत आणि त्या दोन कलरचा जर स्पॉट तुम्ही या पेपरवर घेतला आणि त्याला एक विशिष्ट सोल्युशन मध्ये, जसं की मी इथे दाखवलेलं आहे, ओके, जर तुम्ही एका विशिष्ट सॉल्व्हंट मध्ये याला टाकलं तर हा कलर जो काय, हा कलर काय होणार आहे, सेपरेट होणार. यासाठी आपण काय वापरतो, क्रोमॅटोग्राफी पेपर वापरतो. हा जनरली व्हाईट कलरचाच असतो. यावर जो काही कलर आपण इम्पार्ट करणार आहे तो सॉल्व्हंटच्या सहाय्याने काय होणार आहे, वरच्या बाजूला रन होणार आहे. ओके, आणि तो तुम्हाला काय करेल, डिपेंड असेल कलर सेपरेशन नुसार, तर त्याचे कलर तो काय करेल, सेपरेट करून टाकेल. ठीक आहे, तर याला आपण म्हणतो क्रोमॅटोग्राफी पेपर. ओके, नेक्स्ट आपण बघणार आहे इव्हॅपोरेटिंग डिश, किंवा याला आपण दुसरं पण नाव देतो की पोर्सेलिन डिश. इव्हॅपोरेटिंग डिश बऱ्याच प्रकारचे रिएक्शन्स आहे की ज्याच्यामध्ये आपण इव्हॅपोरेशन करायचं असतं आपल्याला, म्हणजे सॉल्व्हंट जो काय असेल तो आपल्याला काढून टाकायचा आहे, किंवा एक्स्ट्रा वॉटर असेल ते आपल्याला काढून टाकायचं आहे. तर त्यासाठी आपण काय करतो, इव्हॅपोरेटिंग डिश वापरतो. याला आपण, ही जी जनरली बनलेली असते ही चिनी मातीची बनलेली असते. एक छोटंसं पात्र आहे, वाटीसारखं पात्र असतं, ओके, व्हाईट कलरचं, त्याला आपण इव्हॅपोरेटिंग डिश किंवा पोर्सेलिन डिश म्हणतो. याचबरोबर तुमच्याकडे अजून एक डिश आहे, त्याला आपण म्हणतो पेट्री डिश. तर ही काचेची असते, उथळ असते. ओके, ही थोडीशी गोलाकार असते. फक्त हाच फरक आहे की ही गोलाकार आहे आणि ही थोडीशी उथळ प्लेट आहे. ओके, तर याला आपण पेट्री डिश म्हणतो. पेट्री डिश मध्ये जनरली काय केलेलं असतं, तुमचे जे काही दोन केमिकल सॉल्व्हंट असतील त्यांना तुम्ही टाकलेलं आहे आणि त्याला तुम्हाला मिक्स करायचं आहे, किंवा तुम्हाला एखादी इव्हॅपोरेशनची रिस्क, म्हणजे तुम्हाला रिएक्शन बघायची आहे, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही पेट्री डिश यूज करू शकता. ठीक आहे, तर आपल्याकडे पुढे आहे फिल्टर पेपर. फिल्टर पेपर जनरली फिल्ट्रेशन प्रोसेस, इट इज द मेन पर्पज ऑफ द फिल्टर पेपर. फिल्टर पेपर चौकोनी आकाराचे असतात. थोडक्यात काही ठिकाणी काय केलेलं असतं, त्याला गोल आकारात कापून घेतलेलं असतं, किंवा त्याला गोल आकारात सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर जनरली हे चौकोनी आकाराचे असतात. त्याला आपण गोल पण करू शकतो, किंवा या चौकोनी पेपरला आपण जर घडी घातली आणि त्याला आपण काय करू शकतो, फनेल मध्ये ठेवू शकतो. ओके, तर हे सॉलिड आणि लिक्विड जर दोन कंपोनंट असतील तुमचे, त्यांना सेपरेट करण्यासाठी आपण फिल्टर पेपर वापरतो. तर नेक्स्ट आहे तुमचा फनेल. ओके, मराठीमध्ये याला नरसाळ म्हणतात. ओके, नरसाळे, किंवा याला आपण इंग्लिशमध्ये फनेल म्हणतो. फनेल जनरली काही सोल्युशन ट्रान्सफर करण्यासाठी, किंवा एखाद्या ग्लासवेअरची बोर साईज खूप कमी आहे, सोल्युशन तुमचं खाली पडू शकतं, म्हणून तुम्ही काय करू शकता, त्याच्यावरती तुम्ही फनेल ठेवू शकता, किंवा फनेलच्या साहाय्याने तुम्ही सॉलिड आणि लिक्विड काय करू शकतात, वेगळे करू शकतात. ओके, तर यासाठी आपण फनेल यूज करतो. पुढे आहे तुमचं ग्लास बिकर. जसं तुम्ही ग्लास बिकर, ओके, बिकर सुद्धा तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. जसे आपण बघितले की साधारण 25 ml पासून तर साधारण 1 लिटर 5 लिटर पर्यंतचे सुद्धा बिकर तुमच्याकडे अवेलेबल आहेत. ओके, पुढचं आहे तुमचं मेजरिंग सिलेंडर. मेजरिंग सिलेंडर याच्या नावातच आहे बघा, इट इज फॉर मेजरिंग. ओके, तुम्हाला सोल्युशन मोजायचं आहे की मला 1 ml घ्यायचंय, 50 ml घ्यायचंय, 10 ml घ्यायचंय, तर त्यानुसार 1 ml चं सोल्युशन मला घ्यायचंय, तर मी 1 लिटरचा मेजरिंग सिलेंडर कधीच यूज करणार नाही. ओके, तर मी काय करेल, साधारण 10 ml किंवा 5 ml चा मेजरिंग सिलेंडर यूज करेल, म्हणजे मला तेवढी ॲक्युरसी असणारं सोल्युशन मिळणार आहे. कळतंय? ओके, तर तुमचे जे काही मेजरिंग सिलेंडर आहे हे आपल्याला सोल्युशन मेजर करण्यासाठी, सोल्युशन प्रिपेअर करण्यासाठी, सॉल्व्हंट घेण्यासाठी, किंवा कुठलंही कॉन्सन्ट्रेटेड केमिकल आहे त्याला आपल्याला डायल्यूट करायचंय, त्यासाठी सुद्धा आपण मेजरिंग सिलेंडर वापरू शकतो. ओके, तर मेजरिंग सिलेंडर साधारण तुमचे 1 ml पासून तर 1 लिटर पर्यंत, 2 लिटर 5 लिटरची सुद्धा कॅपॅसिटी असणारे मेजरिंग सिलेंडर मार्केटमध्ये अवेलेबल आहे. पुढे आहे तुमचा थर्मामीटर. थर्मामीटर, आता हे दोन वेगवेगळ्या कलरचे थर्मामीटर दिसत आहेत. डिपेंड आहे तुमच्या लॅबमध्ये कुठल्या प्रकारचा थर्मामीटर आहे. कदाचित तुमच्याकडे दोन्ही प्रकारचे थर्मामीटर नसतील. हे कशासाठी, कलर का आहे, कारण हा जो काही मर्क्युरी आहे, हा मर्क्युरी तुम्हाला एक्झॅक्टली दिसतो की हा मर्क्युरी इथपर्यंत आलेला आहे, किंवा इथे हा रेड बल्ब, किंवा आता हा जो काही रेड बल्ब थर्मामीटर आहे, हा रेड बल्ब म्हणजे काय, आपल्याला हा रेड कलर दिसतोय इथे की इतकं
टेम्परेचर या पर्टिक्युलर सिस्टीमचं झालेलं आहे. ओके, म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे थर्मामीटर सुद्धा असतात. पुढे आपण बघणार आहोत ब्युरेट. ब्युरेट थोडक्यात तुमची टायट्रेशनचे जे काही प्रॅक्टिकल आहे त्याच्यासाठी ही ब्युरेट वापरली जाते. हा ब्युरेटचा नॉब आहे. ब्युरेट जनरली हा एकच असा ग्लासवेअर आहे की जो उलटा असतो, आपण उलटा वापरणार आहे, म्हणून याचे 50 तुम्हाला इथं दिसतंय आणि याचं तुम्हाला दिसत असेल बघा, 0 हा सगळ्यात वरचा भाग आहे, 0 1 2 3 लाईक दिस. तसंच तुम्ही अजून जसे जसे खाली येणार तसं 20 21 22 23 लाईक दिस. ओके, तर अशा पद्धतीने वॉटर किंवा एखादं सोल्युशन जर तुम्ही घेतलं तर याचा लोअर मिनिस्कस तुम्हाला इथे दिसतोय, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने ही ब्युरेट असते. ब्युरेट आपण जनरली वरतून भरतो आणि खालून वापरतो. हा नॉब आहे, नॉब आपण चालू बंद करू शकतो तुमच्या रिक्वायरमेंट नुसार. पुढे आपण बघू ब्युरेट स्टँड. जी आता तुम्हाला ब्युरेट दाखवली ती ब्युरेट या स्टँडला लावलेली बघा. ओके, तुम्ही इथं बघू शकता 2 वेगळ्या प्रकारचे क्लॅम्प आहेत. याला आपण क्लॅम्प म्हणतो. हा ब्युरेट स्टँडचा बेस आहे आणि हा तुमचा स्टँड आहे ऍक्च्युली. ओके, हा जो क्लॅम्प आहे या क्लॅम्पचा आकार वेगळा आहे, ह्या क्लॅम्पचा सुद्धा आकार वेगळा आहे. असे तुम्हाला बऱ्याच प्रकारचे क्लॅम्प दिसतील की ज्याला आपण ब्युरेट अडकवू शकतो, म्हणून याला आपण ब्युरेट स्टँड म्हणतो. ठीक आहे. पुढे आहे पिपेट. पिपेट ही पण साधारण तुमची एक नळी आहे. ही फक्त ग्रॅज्युएटेड असते, म्हणजे ही 10 ml ची पिपेट असेल तर तुम्ही हे सोल्युशन इथून सक करणार आहात आणि हे सोल्युशन ओढल्यानंतर ही जी लाईन आहे या लाईन पर्यंत सोल्युशन तुमचं किती आलं, 10 ml आलं, म्हणजे ही 10 ml ची पिपेट आहे. साधारण पिपेट ही 10 ml 20 ml 1 ml ची सुद्धा असते, एकदम मायक्रो पिपेट सुद्धा असतात. तर जनरली केमिस्ट्रीच्या लॅबोरेटरीमध्ये तुम्हाला 10 ml ची पिपेट बघायला मिळेल. ओके, पुढे आपण बघणार कॉटन. जनरली फिल्ट्रेशन पर्पज साठी किंवा काही साफ करण्यासाठी किंवा काही जर गॅस वगैरे आहे जसं की आयोडीन चेंबर आहे तर ते बनवण्यासाठी सुद्धा आपण कॉटन यूज करतो. पुढे आहे तुमचं स्प्रिंग बॅलन्स. वेट म्हणजे वेइंग, थोडक्यात आपल्याला वजन घ्यायचं आहे त्यासाठी आपण स्प्रिंग बॅलन्स यूज करत असतो. त्यानंतर तुमचा प्रिझम. प्रिझम जनरली प्रिझम हा दिसायला असा आहे, पण जर तुम्ही याच्यामध्ये जर एखादा लाईट पास केला तर लाईट यू विल गेट दी डिफरंट कलर्स ऑफ लाईट. ओके, ताना पिहिनी पाजा हे तुम्हाला माहिती असेल कदाचित, हे सगळे कलरचे नाव आहेत. ओके, तर अशा प्रकारे प्रिझम वर्क करतो. फिजिक्सच्या प्रॅक्टिकलमध्ये जनरली वापरले जाणारे या गोष्टी आहेत. बार मॅग्नेट, जे तुमचे नॉर्थ आणि साऊथ पोल असणारे 2 पोल असतात आणि यांना तुम्ही कितीही ब्रेक केलं तरी तुम्हाला परत 2च पोल भेटतात, एक नॉर्थ आणि एक साऊथ. ओके, तर अशा प्रकारे बार मॅग्नेट आपण यूज करू शकतो. त्यानंतर आहे मॅग्नेटिक कंपास. तुम्हाला जे काही हुका यंत्र आपण याला म्हणतो की जे आपल्याला दिशा दाखवण्याचं काम करतं. ठीक आहे. पुढे आहे तुमचं कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह लेन्स. याचा सगळ्यात जास्त उपयोग जो आहे तो तुमचा रेज वगैरे ट्रान्सफर करण्यासाठी किंवा जे आता ऍप्लिकेशन्स आहे जसं की तुम्ही घरी जे काही आरसा वापरतात, गाड्यांना जो आरसा वापरलेला आहे ते या प्रकारचे कॉन्व्हेक्स किंवा कॉन्केव्ह लेन्स असतात. कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये जनरली जी ऍक्च्युअल इमेज आहे ती कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये छोटी दिसते आणि कॉन्केव्ह लेन्स मध्ये तीच इमेज तुमची मोठी दिसते. अंडरस्टँड? ओके, चलो नेक्स्ट दॅट इज पेंडुलम. पेंडुलम जनरली तुमच्या फिजिक्सच्या प्रॅक्टिकल मध्ये वापरला जाणारा इन्स्ट्रुमेंट आहे. ओके, सो वी हॅव डन विथ दी all required instruments for the chemistry and some of the instruments required for the physics laboratory. So with this we stop here. For such important and informative videos, please subscribe to my channel Chemistry Learners. Thank you.